आता बघूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये उद्यापासून 22 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता। विजांच्या कडकडाटासह काही भागात गारपीट होण्याचा अंदाज। हीट वेव्हमुळे विदर्भ होरपळला। वर्ध्यात पारा 45 अंशांवर तर नागपूर, अमरावतीमध्ये तापमानाचा पारा 44 अंश पार। उष्माघातामुळे अमरावतीमध्ये 65 वर्षाचा व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा संशय। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। नंदुरबारमध्ये तापमान 41 अंशांवर गेल्याने रस्ते निर्मनुष्य झालेले आहेत। तर दुसरीकडे हवामान खात्याकडून जिल्ह्याला येलो अलर्ट दिला असून वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। पुढील आठवड्यात तापमान 47 अंश सेल्सिअस पार जाणार। वाशिम जिल्ह्यात उन्हाच्या झळा वाढलेल्या आहेत। जिल्ह्याचं तापमान 43.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। मागील 8 दिवसांपासून तापमानात सातत्यानं वाढ। गोंदियात पारा 43.2 अंशांवरती। उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत। वाढत्या उष्णतेमुळे दुपारी रस्त्यावर शुकशुकाट असून थंड पेयांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे। पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे। बीडच्या परळीतील सावरगाव पाझर तलावानं तळ गाठलेला आहे। पाझर तलावावर अनेक शेतकरी अवलंबून आहेत, पण पाण्याअभावी पिकांना योग्य वेळी पाणी देता येत नसल्यानं उत्पादन घटण्याची शक्यता आहे। बीड जिल्ह्यामध्ये 1265 पाणी पुरवठ्याच्या योजनांपैकी 396 योजना पूर्ण झाल्या आहेत। 867 योजना अजूनही अपूर्णच आहेत। अपुरा पाणी पुरवठा योजनांमुळे जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं सावट आहे। योजना अपूर्ण ठेवणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा जिल्हा परिषद सीईओंचा इशारा पाहायला मिळाला। नाशिकच्या देवळा तालुक्यातील मेशीत जगदंबा माता यात्रोत्सवानिमित्त बारगाड्या ओढलेल्या आहेत। आता अक्षय तृतीयेला दहीहंडी फोडून यात्रेची उत्साहामध्ये सांगता करण्यात आली। पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने यात्रेला हजेरी लावतात। सिद्धिविनायक मंदिरामध्ये झालेल्या चोरी प्रकरणामध्ये आरोपींना तुरुंगवास। चोरी करणारे हे मंदिरातील सर्वसाधारण कर्मचारी होते। 55 ते 50 लाखांची चोरी झाल्याची माहिती। येत्या काळात सिद्धिविनायक मंदिराची सुरक्षा अधिक वाढवणार।